मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण केळी पिकाची या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे की आता जी थंडी वाढत आहे या थंडीमध्ये आपल्याला केळी पिकाची कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे। खास करून आपण केळीमध्ये येणाऱ्या चिलिंगच्या समस्येबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। म्हणून तुम्ही जर केळी उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ माहिती लक्षपूर्वक पहा आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, केळी हे एक महाराष्ट्रातील प्रमुख फळपीक आहे। आपण महाराष्ट्रामध्ये केळीची जास्त लागवड पाहिली तर ती जळगाव जिल्ह्यामध्ये दिसून येते, म्हणूनच जळगावला केळीचं आगार देखील संबोधलं जातं। परंतु महाराष्ट्रामध्ये इतर केळी उत्पादक जिल्हे जर आपण पाहिले तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूरचा आपण जर कंदरचा भाग पाहिला तर या ठिकाणी केळीची लागवड आपल्याला जास्त झालेली दिसून येते। मित्रांनो, राज्यामध्ये आता थंडीचा कडाका वाढत आहे, म्हणजेच काय तर तापमान हळूहळू कमी होत आहे आणि ह्या कमी झालेल्या तापमानाचा आपल्याला केळी पिकाचे मूळ असतील, केळी पिकाचं खोड असेल, पान असेल, फळ असेल किंवा पक्वता असेल या सर्व गोष्टींवरती परिणाम झालेला दिसून येतो। साधारणतः पाहिले तर केळीची चांगली वाढ ही 16 डिग्री सेल्सिअसच्या वर आणि 35 ते 40 डिग्री सेल्सिअसच्या आसपास चांगले झालेले दिसून येते। परंतु थंडीच्या दिवसांमध्ये हे तापमान 16 डिग्री सेल्सिअसपेक्षा देखील खाली उतरतं, त्यामुळे आपल्याला याचे विपरीत परिणाम केळी पिकावरती दिसून येतात। केळीची सध्याची अवस्था जर पाहिली तर ज्या कांदे बागा लागवड होत्या म्हणजे मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातील ज्या बागा होत्या त्या आता काढणीला आलेल्या आहेत। ज्या बागा यावर्षी एप्रिल मार्चमध्ये लागवडीसाठी होत्या त्या बागांची आता फळविकासाची अवस्था आहे। परंतु ज्या बागा आता जस्ट जूनमध्ये लागवड झाली होती, ज्या बागांची किंवा एक महिना अर्ली लागवड जी झाली होती त्या बागा आत्ता सध्या काही बागा शाखीय वाढीच्या अवस्थेत आहेत, तर काहींची एन आता सुरू आहे किंवा एका महिन्यामध्ये होणार आहे। आणि ह्या तिन्ही ज्या अवस्था आता मी तुम्हाला सांगितल्या या तिन्ही अवस्था अतिशय संवेदनशील आहेत थंडीसाठी। आता या थंडीचा आपण केळीच्या मुळांवरती काय परिणाम होतो हे जर पाहिलं तर मित्रांनो, थंडीमध्ये काय होतं, ह्या मुळांचा जो नवीन फुटवा आहे किंवा मुळांची लांबी आहे किंवा मुळांचं कार्य जे आहे पाणी वाहून नेण्याचं, अन्नद्रव्य वाहून नेण्याचं, हे कमालीचं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं। परिणामी काय होतं की झाडाची वरची वाढ होत नाही किंवा फळांचा चांगला विकास होत नाही। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं टाळण्यासाठी खालून ह्युमिक ॲसिड 200 ग्रॅम अधिक NPK बॅक्टेरिया 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करायचं आहे आणि प्रति झाड या द्रावणाची 40 मिली इतकी आपल्याला आळवणी करायची आहे, ड्रेंचिंग करायची आहे। याच्यामुळे काय होईल, मुळांचा नवीन फुटवा असेल, मुळांची वाढ असेल ही पुन्हा पूर्वरत होईल आणि आपल्याला झाडाचा विकास झालेला दिसून येईल। याच थंडीचा केळीच्या पानांवरती जर परिणाम पाहिला तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर सर्वसामान्य तापमानाला केळीची वाढ जर पाहिली, पानांची वाढ जर पाहिली तर महिन्याला 3 ते 4 नवीन पाने येत असतात। परंतु थंडीच्या दिवसामध्ये हीच पाने आपल्याला 2 ते 3 पाने फुटताना दिसून येतात दर महिन्याला। थंडीमध्ये काय होतं तर 2 पानांमधील जे अंतर आहे ते कमी होतं, पानांची लांबी कमी होते, रुंदी कमी होते, पानांचा गुच्छा तयार झालेला दिसून येतो। परिणामी काय होतं की सूर्यप्रकाशामध्ये खूप कमी लीफ सरफेस एरिया येतो, जेणेकरून प्रकाश संश्लेषण कमी होतं व अन्न तयार करण्याची क्षमता कमी होते। केळीच्या एकंदरीत वाढींवरती किंवा केळीच्या एनवरती किंवा आपण ज्याला म्हणतो केळफुल बाहेर पडणे ह्याच्यावरती काय परिणाम होतो हे जर पाहिलं तर केळीची वाढ ऑब्विसली मी तुम्हाला सांगितलं मुळांमुळे असेल किंवा पानांच्या साईजमुळे असेल मंदावलेली दिसून येते, खूप हळूहळू वाढ होत राहते। तसेच केळीची एन जर पाहिली तर केळफुल बाहेर पडण्याची जी प्रोसेस आहे, जो वेग आहे तो देखील आपल्याला मंदावलेला दिसून येतो। बरेच शेतकरी म्हणतात की एन होत नाही, खूप एन लेट होते, तर ही एन कमी होण्याचं कारण किंवा हळूहळू होण्याचं कारण कमी तापमान असू शकतं। कमी तापमानाचा केळीच्या बुंद्यांवरती किंवा घडावरती परिणाम पाहिला तर बुंद्यावर आणि घडावरती काळे ठिपके पडलेले दिसून येतील। हे ठिपके हळूहळू वाढत जातात आणि परिणामी तो घड आपल्याला सटकलेला दिसून येतो। कमी तापमानाचा फळांच्या वाढींवरती जर परिणाम पाहिला तर नक्कीच फळांची वाढ जी आहे किंवा फळांची लांबी आहे, फळांची गर्त जी आहे केळीच्या किंवा वजन आहे याच्यामध्ये देखील आपल्याला एक संथ गती आलेली दिसून येते किंवा ह्याची वाढ जी आहे ती कमी प्रमाणात होते। याचाच परिणाम म्हणून घड पक्व होण्याचा जो कालावधी आहे तो वाढून 30 ते 40 दिवसापर्यंत जातो। परिणामी जी हार्वेस्टिंगचा जो कालावधी आहे, काढणीचा जो कालावधी आहे तो लांबणीवरती पडतो। हे
टाळण्यासाठी घड पूर्ण निसवल्यानंतर आणि केळफूल तोडल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 05234 1 किलो अधिक नॅनो युरिया 500 मिली अधिक स्टिकर 25 मिली हे आपल्याला एका बॅरलसाठी एकत्रित करायचं आहे, मिश्रण तयार करायचं आहे आणि 1 एकर केळीच्या घडांवरती याची फवारणी घ्यायची आहे। कमी तापमानाचा रोगवाढीवरचा जर परिणाम पाहिला तर कमी तापमानामुळे केळीच्या पिकावरती आपल्याला सिगाटोका किंवा जळका चिरूट या रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो। यासाठी तुम्ही थेट बुरशीनाशकांचा वापर करू शकता। जर तुम्ही बंपर आदामा कंपनीचं बंपर बुरशीनाशक 200 मिली किंवा साप बुरशीनाशक 400 ग्रॅम किंवा 22-200 ग्रॅम अधिक तुम्ही त्याच्यामध्ये स्टिकर 25 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून एक मिश्रण तयार केलं आणि तुमच्या केळी पिकावरती जर फवारणी केली तर नक्कीच तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येईल। या तिन्हीपैकी कोणतेही एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, या सर्व गोष्टीसाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला एकत्रित व्यवस्थापन सांगतो, थोडक्यामध्ये सांगतो। खूप महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्ष देऊन पहा किंवा कुठेतरी नोट करून ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थापनामध्ये काय बदल करायचे आहेत। पाणी एकतर आपल्याला रात्रीच्या वेळेस किंवा पहाटे पाणी द्यायचं आहे, दिवसा पाणी द्यायचं नाही आहे। दुसरी गोष्ट, केळीच्या बांधांवरती असेल किंवा आधेमध्ये असेल धूर करायचं आहे आपल्याला, म्हणजे ओलं गवत असेल, वाळलं गवत असेल, फक्त धूर होईल अशा पद्धतीने आपल्याला ते जाळायचं आहे आणि थोडंसं धूर करायचं आहे, जेणेकरून तापमान बागेच्या आतमधील आपल्याला वाढवायचं आहे। तसेच आपल्याला बेडच्या जो काही केळीचा बेड आहे त्याच्यावरती जर तुमच्याकडे सोयाबीनचं बुसकट असेल किंवा आत्ताच्या हंगामामध्ये निघालेलं कोणतंही बुसकट पाला पाचोळा जर असेल, ऊसाचं पाचट टाकलं तरी चालेल, बेडवरती हातरून जा, जेणेकरून बेडच्या आतमध्ये थोडीशी गरमी तयार होईल। केळीच्या घडांना तुम्ही थंडीपासून वाचवण्यासाठी 100 गेज जाडीचा 6 सच्छिद्र असलेला जो का आपल्याला पॉलिथिनचा पेपर मिळतो किंवा पॉलिथिनची पिशवी मिळते, ही पिशवी तुम्ही प्रत्येक घडाला घालू शकता। केळीच्या चारी बाजूंनी तुम्ही बांधांवरती शेवरी असेल, गजराज असेल, बांबू, सुरू, ग्रीस ग्रास अशा वेगवेगळ्या वारा प्रतिबंधक जैविक कुंपणाची त्या ठिकाणी लागवड करू शकता, जेणेकरून थंडीची जी लाट आहे डायरेक्ट आपल्या प्लॉटच्या आतमध्ये शिरणार नाही। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, थोडक्यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला थंडीपासून आपल्या केळीला कशा प्रकारे वाचवायचं आहे। तुम्हाला याच्याबद्दल आणखीन कोणते प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर भारत ॲग्री ॲपला भेट द्या आणि भारत ॲग्री कृषी डॉक्टरांना आजच व्हिडिओ कॉल करा। दुसरी गोष्ट, या व्हिडिओमध्ये जेवढे काही औषधं, खतं, बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ही सर्व तुम्ही घर बसल्या भारत ॲग्री ॲपमधून फ्री अँड फास्ट डिलिव्हरीसह खरेदी करू शकता। प्रत्येक खरेदीवरती भरघोस डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे आणि प्रत्येक प्रोडक्ट तुम्हाला या ठिकाणी ओरिजिनल असल्याची गॅरंटी देखील मिळते। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर आजच तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर जरूर शेअर करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तुर्तास धन्यवाद।